शिवसेना भाजपमधलं महाभारत आता शिगेला पोहोचलेला आहे आणि आता तर ज्या कार्टूनसाठी उद्धव ठाकरे चे वडील बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ओळखले जात होते त्याच कार्टूनचा वापर केलेला आहे भाजपनं आणि आता कार्टून फिल्मद्वारे शिवसेनेवर भाजपनं बोचरी टीका केलेली आहे। फेसबुक पेजवरती देवेंद्र फडणवीसांच्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ शेअर करून कार्टूनद्वारे शिवसेनेला खाऊ सेना म्हटल्याची टीका भाजपचा हा जहरी प्रचार केलेला आहे आणि शिवसेनेला अक्षरशः शिवसेनेचा वाघ खंडणी गोळा करतोय अशा प्रकारे दाखवण्यात आलेला आहे। तोच हा व्हिडिओ आपण बघतोय। आपण बघूयात हा व्हिडिओ म्हणतोय तरी काय। Action! या गुंडागर्दी और हफ्ता वसूली टाइगर ने पब्लिक ची वाट लावली। Action! या गुंडागर्दी और हफ्ता वसूली टाइगर ने पब्लिक ची वाट लावली। अत्यंत खिजवणारा असा हा व्हिडिओ आहे कारण याच्यामधले संदर्भ आपल्याला लगेच लक्षात येतील। वाघ म्हणजे शिवसेना, वाघाच्या हातामध्ये भगवा दाखवलेला आहे, टायगर म्हटलेलं आहे। आपल्याला आठवत असेल बाळासाहेब ठाकरेंना सुद्धा एकटा टायगर असं प्रकारे शिवसैनिक सुद्धा प्रेमाने म्हणायचे होते। त्याच कार्टूनचा वापर आता केलेला आहे भाजपनं शिवसेनेच्या विरोधात। त्याच्यामुळे हे आता वॉर पोस्टर वॉर न होता कार्टून वॉर पर्यंत गेलेले आहे। शिवसेनेने ज्या कार्टूनसाठी शिवसेना प्रमुख ओळखले जात होते त्या कार्टूनचा वापर भाजपने शिवसेनेच्या विरोधात केलेला आहे। आपण याबद्दल अधिक जाणून घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी आहेत मानसी देशपांडे। मानसी, काय हा प्रकार आहे? हा व्हिडिओ कुठून व्हायरल होतोय? कोणाची निर्मिती आहे ही? प्रसन्न सर, आपण पाहिलं तर फेसबुकवर एक पेज आहे देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र नावाचं आणि या पेजला असंख्य लाईक आहेत। अनेक लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि या पेजवर हा जो व्हिडिओ आहे तो शेअर झालेला आहे आणि या पेजवर हा फक्त एक व्हिडिओ नाही तर त्यांनी एपिसोड 09 म्हणजे याआधी त्यांनी असे 8 व्हिडिओ त्या पेजवर टाकलेले आहेत आणि असे 8 व्हिडिओ त्यांनी व्हायरल केले आहेत फेसबुकवर। तर अशा प्रकारे हा 9वा व्हिडिओ त्यांनी टाकलेला आहे। याआधीचेही असे अनेक व्हिडिओ आहेत आणि त्या देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र नावाचं हे फेसबुक पेज आहे। देवेंद्र फडणवीस ऑफिशियल पेजवरचा हा व्हिडिओ नाही आहे कारण ऑफिशियल पेज आपण ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की ब्लूटिकनी आपण ओळखतो त्यांच्या ऑफिशियल पेजवर हे नाहीये। देवेंद्र फडणवीस और महाराष्ट्र नावाचा फेसबुक एक पेज आहे, त्या पेजवरचा हा व्हिडिओ आहे आणि हा अनेक लोकांनी पाहिलाय। हा 9वा त्यांचा भाग आहे। आधीचे जर आपण व्हिडिओ पाहिले तर एक त्यामध्ये मोठा भाग दिसतो आणि एक छोटा भाग दिसतो। अतिशय प्रतिकात्मक गोष्टी त्यांनी पाहिलेल्या आहेत। जर मोठा भाग जर आपण आत्ताच्या पूर्ण सिच्युएशन मध्ये विचार केला तर कदाचित उद्धव ठाकरेंना डोक्यात ठेवून त्यांनी मोठ्या भागाची त्यांना प्रतिकात्मक रित्या त्याचा वापर केला असेल आणि छोटा वाघ जर त्यांनी केला तर त्याचाही वापर त्यांनी केलेला आहे। आणि आपण पाहिलं की बीजेपीची एक खासियत राहिली आहे की सोशल मीडियाचा वापर बीजेपी अतिशय शिताफीनं करतं। त्यांचा आयटी सेल प्रचंड असा कार्यान्वित असतो निवडणुकांच्या दरम्यान। त्याच्यामुळे ट्विटर असो, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो यासारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सचा अत्यंत हुशारीनं बीजेपी वापर करतात। बीजेपीच्या कुठल्याही ऑफिशियल पेजवर जरी हा व्हिडिओ नसला तरीही बीजेपीचे जे चाहते आहेत आणि त्यांचे जे सपोर्टर आहेत फेसबुकवरचे, ट्विटरवरचे, त्यांच्या माध्यमातून हा व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। प्रसन्न सर, मानसी, एखादा पोस्टर बनवणं किंवा एखादा बिलबोर्ड बनवणं हा कोणी कार्यकर्ता काम करू शकतो, पण ही अतिशय सोफिस्टिकेटेड अत्यंत प्रोफेशनली बनवण्यात आलेली ॲनिमेटेड फिल्म आहे आणि आजही एखाद मिनिटभराची ॲनिमेटेड फिल्म बनवण्यासाठी काही लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो। आणि ॲज फार ॲज या फिल्मची क्वालिटी जर का बघितली, कार्टून्स तर अतिशय उत्तम प्रकारचे कार्टून्स आहेत। त्यातला कंटेंटबद्दल आपण बोलत नाही आहोत। सांगायचा मुद्दा असा मानसी की काही लाख रुपये खर्च करणारा कोणी सामान्य कार्यकर्ता असणार नाही, त्यामुळे हे भाजपकडून इनडायरेक्टली केलं जातंय।
नक्कीच. फक्त आता प्रश्न फक्त एवढा आहे की भाजपाच्या कुठल्याही ऑफिशियल पेजवरून याला मान्यता न मिळाल्यामुळे आपण हे कन्फर्म करू शकत नाही. पण भाजपाची आपण एकंदरीतच ऑनलाईन प्रेझेन्स पाहिला तर तो अत्यंत प्रचंड मोठा आहे. आणि याची जेव्हा क्वालिटीचा आपण उल्लेख केला तर मेट्रो गोल्डविन मेयर म्हणजे ज्यांनी टॉम अँड जेरी ची निर्मिती केली होती त्या प्रकारचे हे सगळे व्हिडिओ आहेत. म्हणजे अगदी ती क्वालिटी वापरून त्या प्रकारचे अॅनिमेशन वापरून हे सगळे व्हिडिओ बनवण्यात आले आहेत. त्या प्रकारची सुबकताही आपल्याला व्हिडिओमधून दिसते. कन्सेप्टही त्यांनी तीच वापरली आहे. आणि याच्या मागे प्रचंड असा पैसा लागला असणार आहे नक्कीच. त्याच्यामुळे आर्थिक पाठबळ लागणार असणार आहे. दुसरी म्हणजे अॅनिमेशन टीम आणि अॅनिमेशन करण्यासाठी प्रचंड मोठी साधन सामग्री लागते. एक चांगला स्टुडिओ लागतो ज्यामधून तुम्ही हे निर्माण करू शकता. त्यामुळे फक्त एक दोन फॅननी मिळून ही गोष्ट केली असणार हे शक्य नाही आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद कुठून ना कुठून मिळाली असणार आहे. फक्त आता हे बीजेपीनी स्पॉन्सर केलं आहे का ही गोष्ट आपल्याला कन्फर्म करणं भाग पडेल. प्रसन्न सर, मानसी, अर्थातच हा फार म्हणजे शिवसेनेच्या नाडीवर बोट ठेवण्याचा प्रकार आहे. ज्या कार्टूनसाठी शिवसेना प्रमुख ओळखले गेले, जो वाघ शिवसेनेचं प्रतीक बनला, त्याच वाघावरती कार्टून बनवून भाजपला डिवसायचा हा शिवसेनेला डिवसायचा हा प्रयत्न आहे. आणि याच्यामधला विखारी भाग म्हणजे त्या वाघाच्या खांद्यावरती भगवा दाखवलेला आहे. हा वाघ खंडणी गोळा करताना दाखवलेला आहे. वेळोवेळी असे आरोप झाले होते शिवसेनेवरती. छगन भुजबळांसारखे नेते तर म्हणाले होते की जय भवानी टाक खंडणी. असं होत असताना आता थेट त्याला कार्टून मधून सादर करण्याचा प्रकार झालेला आहे. त्यामुळे हे युद्ध इथे संपणार नाहीये. धन्यवाद मानसी, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान पुन्हा एकदा बघूयात की हा नेमकी कार्टून आहे तरी काय. Action! या गुंडागर्दी और हफ्ता वसुली टायगरने पब्लिकची वाट लावली. आपण बघितलं असाल की यामध्ये सिंहाचा वापर सुद्धा केलेला आहे. वाघ शेवटी येतो एका सिंहाकडे आणि त्यानंतर तो घाबरून सगळे पैसे टाकून देतो. एक प्रकारे सिंहाची प्रतिमा ही गुजरातशी जर का जोडण्यात आल्याचा विचार आपण केला तर नरेंद्र मोदींना सिंह म्हणून दाखवण्याचा प्रयत्न होत होता. गुजरात सिंहासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे याच्यातला रेफरन्स आपण लक्षात घेऊ शकतो. वाघ नमलेला आहे सिंहासमोर. आपण बघूयात आणखी एकूण अनेक कार्टून त्यांनी फिल्म्स तयार केलेल्या आहेत. तिथली आणखी एक ट्रेंडिंग असणारी फिल्म बघूयात. अरे आवाज कुणाचा? संताप होतोय रागाने, वाट लावली वाघाने.